वैराग्य म्हणतात. स्मशानात बसलं की तितक्या पुरतं वैराग्य तयार होतं. त्याला शास्त्राच्या भाषेमध्ये स्थितिस्थापक संस्कार म्हणतात. काय म्हणतात त्याला? स्थितिस्थापक संस्कार. रोडनं जर मोटरसायकल चालली, अशा फांद्या लोंबलेल्या राहतात पा रोडना, झाडाच्या फांद्या, येलाची फांदी, लिंबाची फांदी, आंब्याची फांदी, कशाची असेल ती फांदी. पुढचं मोटरसायकल चालवून त्याच्या जर डोळ्याला फांदी लागली तर मागचं काय करतं? ती फांदी अशी पाठीमागं वळतं ना, ते फांदी अशी धरतं. त्याला म्हणतं जाऊ दे आता, तो फांदी धरली. स्थितिस्थापक संस्कार. ती फांदी यानं जोपर्यंत धरलेली आहे तोपर्यंतच ती कुणीकडे बाजूला गेलेली आहे. आणि सोडली की किती वेळ लागतो जागेवर जायला? क्षणात. फक्त सोडायचं उशीर आहे. जिथं होती तुम्ही एखादी फांदी झाडाच्या अशी खाली ठेवा, खाली येते. माणूस जर झाडाखाली बसलं तर फांदी असेल, येला असेल, खाली येतो खाली आपल्या पायाजवळ. आणि सोडायला उशीर आहे की पुन्हा. त्याला स्थितिस्थापक संस्कार म्हणतात. आपण जर एखादं कीर्तन ऐकत असलो, याला म्हणतं कीर्तन. वा वा, असं वाटत होतं महाराजांनी बंदच करू नये. इथं बसेल तर माणसाला एवढं वैराग्य होतं. कीर्तन ऐकताना, माणसं कीर्तन ऐकताना सांगणाराला बी त्याच्यावरून, ऐकणाराला बी त्याच्यावरून आज वाटतं आता कीर्तन झालं की सगळे हिमालयातच जातं काय करू. पण याला काय म्हणतात? क्षणिक वैराग्य. काय म्हणतात त्याला? क्षणिक वैराग्य. आपण सगळे इथं बसलो, विचाराची देवाणघेवाण जर झाली की माणसाला क्षणिक वैराग्य तयार होतं. पण कुठपर्यंत कीर्तन चालू आहे, कीर्तनातून उठले झालं, सांगतच असते. मग का मनाला लावून घेतो काय? त्याचं कामच हे सांग. याला क्षणिक वैराग्य म्हणतात. ते स्मशान वैराग्य, स्थितिस्थापक संस्कार. आणि अजून एक वैराग्याचा प्रकार आहे, त्याला करपट वैराग्य म्हणतात. करपट वैराग्य. एखाद्या माणसानं जर भोकाच्या सपाट्यात 2-4 पुरणाच्या पोळ्या खाल्ल्या, 2-4 वाट्या आमटी प्याला, 2-3 वाट्या भजी आणले आणि मंडपातच झोपला. पण काकड्यावाल्यानं गडबड केली, झोप अधुरी झाली, फुल जेवला आणि झोप नाही झाली. सकाळी उठलं की काय होतं? त्याला करपट ढेकरं येतात. ते दादा इथून पुढं पुरणाची पोळी, अरे हे आता मरीन पण पुरणाची पोळी खाणार, मरीन पण पुरणाची पोळी खाणार. कवर म्हणतो जोर ढेकरं चालू आहे. एकदा का संध्याकाळ झाली काही ऐकर जर. याला करपट वैराग्य म्हणतात. जीवन जगत असताना प्रत्येक माणूस, संसार जीवन जगत असताना प्रत्येकाला जीवनामध्ये कुठंतरी समाधानाची इच्छा आहे. पण समाधान जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी ज्या ठिकाणावर समाधान आहे त्या ठिकाणाकडे कधी आपण वळून पाहत नाही. आपण कुठं पाहतो समाधान, कुठं पाहतो सुख, कुठं पाहतो समाधान. आपली समाधान पाहण्याची भावना वेगळी आहे. जीवनात प्रत्येक माणसाला समाधानाची इच्छा आहे. जे रात्रंदिवस आपण जीवन जगताना धडपड करतो, प्रत्येक माणसाच्या पाठीमागे की कुठंतरी समाधान. म्हणून माणसं इतकं जीवन जगताना जीवनामध्ये पराकाष्ठा संसारात करतात प्रयत्नाची, पण समाधान मिळत नाही. महाराज म्हणतात तुमच्या जीवनात फार मोठी समस्या आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज समस्येचं उत्तरच आपल्याला देतात की जगतामध्ये असा माणूस नाही की जीवन जगत असताना त्याच्या समोर समस्या नाही. जगात असा माणूस नाही की जीवन जगत असताना त्याच्या समोर समस्या नाही, पण जीवनात अशी समस्या नाही की त्याचं उत्तर गाठ्यात नाही. काय म्हणलो मी? जीवनात असा माणूस नाही त्याच्या समोर समस्या नाही, पण जीवनात अशी समस्या नाही की त्याचं उत्तर गाठ्यात नाही. पण आपल्याला रिकाम पण नाही, त्याचं उत्तर कुठे? गाथ्यात. पण गाथा वाचायला माथा जाग्यावर लागतो पहा. सगळ्याला गरज आहे समाधान प्राप्त होण्याची, पण जीवनात समाधान मिळत नाही. प्रत्येक माणसाच्या पुढं समस्या आहे. हे केल्यानंतर समाधान प्राप्त होईल, ते केल्यानंतर समाधान प्राप्त होईल, असं केल्यानंतर. जीवनामध्ये काही माणसं
प्रापंचिक जीवन जगत असताना लेकरा बाळाच्या जीवनाचा विचार करून, संसाराचं जीवन विचार करून, जीवनाचा विचार करून स्वतःचं जीवन जगायचंच राहून गेले. सरपंच बोर झाले काय? स्वतःचं जीवन जगायचं राहून गेले. खरं सांगा, सगळे संसारिक आहे आपण जर भोकरदनला गेलो तर दिवसभर दाताचं पाणी गिळतून रस्त्याने हिंडतो, पण 5 रुपयाचा चहा नाही पित. काऊन? याच्यात 5 टाकले तर लेकरायला भातकं होईल, ही आपली भावना आहे. म्हणजे इतकं काट्याच्या आणीवर प्रापंचिक जीवन जगतो माणूस. म्हणजे प्रापंचामध्ये परिवाराचा विचार करताना स्वतःचं जीवन जगायचं राहून गेलं हे सुद्धा माणसाला आठवत नाही. इतकं माणूस परिवाराचा विचार करतो. काय जीव बापा गुरुजीत त्याचा. अरे मी बोलू राहिलो, मग तोंड पडलं. त्यानं गुरुजीला गुळ आणून दिला, याला म्हणते ज्याचं त्याला गाढवा ज्याला. अवघडे हो. हा हा काकाय पुतणे आहे काय देऊ? हा मग जरा जवळचं नातं आहे बा. पोतण्याचा जीव राहतो, पण मग काकाला लेकरं नाही पाहिजे. तेव्हा पुतण्यात जीव राहतो, लहान समजा देऊ. असं द्या. प्रापंचिक जीवनामध्ये परिवाराचा विचार करता करता माणूस स्वतःचं जीवन जगायचं राहून जातो. पहा, स्वतः माणूस जीवनातल्या सगळ्या गोष्टीचा त्याग करतो. प्रत्येक माणूस संसारातला कोणताही माणूस घ्या, आपल्या पायात फाटका बूट ठेवल पण लेकराच्या बोटाची बरोबरी करण. आपल्या अंगात फाटकं शर्ट घालन पण लेकराच्या कपड्याची बरोबरी करण. आपण एखाद्या वेळेला डब्यात चटणी नाही तर तशीच भाकर नेईन पण लेकराच्या भाजीची व्यवस्था करण. आपल्या चटणीवर तेल टाकणार नाही पण लेकराच्या डब्याच्या तेलाची व्यवस्था. हे सगळं करणारा जगात जर कोण असेल तर त्याचं नाव बाप आहे. इतकं जीवन माणूस. किती माणसं संसार करतात महाराज, पण संसार करता करता स्वतःचं जीवन जगायचं राहून जातं. मला एकच सांगायचं या कीर्तनातून की निदान माणसांना प्रापंचिक जीवन जगत असताना कुटुंबाचा विचार करता करता कधीतरी स्वतःच्या विद्याकडे वळून पाहिलं पाहिजे. काय होतं अशानं माहिती तुम्हाला? जो माणूस प्रपंचाला वाहून घेतो, सर्वस्व समर्पण करतो, त्या माणसाच्या जीवनात जर चांगलं पोरांना फिरून पाहिलं चांगलं, तर त्याच्यासारखं दुःख जगात दुसरं कोणाला होत. ज्या दिवशी पोरग तितका प्रयत्न करणाऱ्या बापाला उलटून बोलतं त्या दिवशी तो म्हणतो मी मेलो असतो तर चालला असतं, नाही तर याला तवा मारला असतं. तर म्हणून महाराज प्रापंचिक जीवन जगत असताना कितीही रात्रीचा दिवस केला तर इच्छित समाधान मनाला संसारात प्राप्त होत नाही. म्हणून महाराज म्हणतात तुमच्या समोर समस्या आहे की हे केल्यानंतर समाधान मिळेल, ते केल्यानंतर समाधान मिळेल, याला जीव लावल्यानंतर समाधान मिळेल, त्याच्यावर प्रेम केल्यानंतर समाधान मिळेल, इकडं गेल्यानंतर समाधान मिळेल. महाराज म्हणतात जीवनात तुम्हाला जर समाधानच अपेक्षित असेल तेने सदा चिंता समाधान सदा चिंता समाधान सदा चिंता समाधान सदा हे सदा नाम घोष करो हरि कथा सदा नाम घोष करो हरि कथा सदा नाम घोष करो हरि कथा सदा नाम घोष करो हरि कथा. हे दिले सदा चित्ता समाधान 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 बोला समाधान समाधान. हे दिले सदा चित्ता समाधान समाधान समाधान.
प्रापंचिक जीवनामध्ये किती जरी तुम्ही समाधान शोधण्याचा प्रयत्न केला, किती जरी चालता सवी, किती जरी तुम्ही संसारात समाधान शोधण्याचा प्रयत्न केला तर संसाराचं सूत्र आहे दुःख दुःख दुःख. प्रमाण म्हणू बरं म्हणा. सुखाचा विचार नाही कोटे, सुखाचा विचार नाही कोटे, सुखाचा विचार नाही कोटे, सुखाचा विचार नाही कोटे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार, सुखाचा विचार नाही कोठे. महाराज म्हणतात संसारात सुखाचा विचार सुद्धा नाही. ठाऊकची आहे संसार दुःखाचा. प्रमाण आपल्याला पाठायचे, समजा काही अडचण नाही त्याची. संसार कसा आहे? दुःखाचा आहे. सुखाचा लवलेश सुद्धा संसारात मिळत नाही. म्हणून महाराज म्हणतात तुम्हाला सगळ्याला एक समस्या तुमच्या समोर आहे की तुम्हाला जीवनामध्ये समाधानी जीवन जगायचंय. महाराज म्हणतात किती जरी प्रपंचात तुम्ही धावपळ केली, कोणत्या बी अंगाने जर संसाराचा विचार केला तर संसार हा सर्वांगाने दुःखी आहे. कसा आहे? सर्वांगाने दुःखी. म्हणून महाराज म्हणतात संसारात समाधान मिळणार नाही. हां, समाधान आहे एखाद्याच्या पोराचं नाव, पण जीवनात समाधान आहे की नाही? तसं समाधान मिळणार नाही. मग समाधान नाहीच का जगात? आहे. कुठे? महाराज म्हणतात तेने सदा चित्ता. समाधान जर खरंच पाहिजे असेल तर तेने सदा चित्ता समाधान. पण कशाने? सदा नाम घोष, सदा हरीची कथा करू, तेने सदा चित्ता समाधान. सदा जर चित्ताला समाधान अपेक्षित असेल तर सदा नामस्मरण करावं लागेल. आता आपलं असं झालं, जे मागच्या वर्षी कीर्तनाला आले तर ह्याच वर्षी आले आहे का नाही? म्हणजे कधी कधी नामस्मरण तर कधी कधी समाधान, आणि सदा नामस्मरण तर सदा समाधान. महाराज म्हणले आम्ही एकच काम केलं, दिन रजनी हाचे धंदा, दिन रजनी हाचे धंदा, दिन रजनी हाचे धंदा, दिन रजनी हाचे धंदा. गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, पवाडे दिन रजनी हाचे धंदा, दिन रजनी हाचे धंदा. गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, दिन रजनी हाचे धंदा, दिन रजनी हाचे आमच्या जीवनामध्ये सदा समाधान प्राप्त होण्यासाठी आम्ही एक काम केलं, दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, किंवा रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत. रात्रंदिवस त्या देवाचं चिंतन केलं म्हणजे सदा सदा चिंतन केल्यामुळे आमचं जीवन कसं आहे? सदा समाधानी. तेने सदा चित्ता समाधान. प्रत्येक माणसाला असं वाटतं की मला समाधान मिळालं पाहिजे. कोणताच माणूस असा नाही. पहा, असा एखादा माणूस आहे का मंडपात बसलेला, लय दिवस झाले राव मला कसा तापच आला नाही,
म्हणतं कोणी असं हाय कोणाला इच्छा अशी आला ताप समजा गेले दवाखान्यात डॉक्टर म्हणले भलता ताप आहे राव तुम्हाला 120 असं म्हणतं कोण हो का साहेब राहू दे 8-15 दिवस मग हाय का असं जीवनात कोणत्याच माणसाला नाथ महाराजाचं प्रमाण सांगतो मज लागे दुःख भावे ऐसे कोणी भावे ना जीवे न प्रार्थिता दुःख पावे न संभवे स्वतंत्रता मला दुःख व्हावं असं या जगात कोणाला सुद्धा वाटत नाही पण नाही व्हावं असं वाटत असलं तरी दुःख आल्याशिवाय राहत नाही त्याचं एकच कारण आहे आपल्या जीवनात दुःख येतं म्हणजे आपण देवाचं चिंतन करत नाही आणि करतो बी तर आलाच होतं सदा करत नाही कधी कधी चिंतन तर कधी कधी समाधान आणि सदा चिंतन तर मग संतांनाच काय समाधान मिळालं ना आपल्याला का मिळत नाही ते काय सांसारिक नव्हते काय तुकाराम महाराजाचे 2 लग्न झालते सरपंच गोरोबा काकाचे 2 लग्न झालते तुम्ही म्हणसान तुला कास काय मी दोघांच्या लग्नाला होतो मी महाराज कोणतेच संत असं म्हणत नाही तुम्ही संसार सोडा कोणत्या संतांना सांगितलं कोण आतापर्यंत उलट संत असे म्हणले संसारी असावे आसरे संसारी असावे आसरे संसारी असावे भजना संतांनी असं सांगितलं नाही कसं संसार सोडा आणि देव करा जर रोजच मंदिरात जाऊन बसलेत भाकरी भेटतील का हा तेरे हरी पलंगावर आणून देईन का संसारात प्रयत्न केल्याशिवाय काही मिळणार नाही संसार करा कोणीच म्हणलं नाही संसार सोडा उलट महाराज म्हणले संसारी असावे पण आसोनी नसावे किंवा ठाईच बैसोनी करा एका चित्तावरी आनंद आळवा आवडी आनंद आळवा ठाईच बैसोनी करा एका चित्तावरी आनंद आळवा आवडी आनंद आळवा आवडी आनंद आळवा आळवा हरी मुखे म्हणा जावे वनंतरा दलगतीचा यश जावे वनंतरा दलगतीचा यश जावे वनंतरा सुखे डोगरा नारायण आवडी आनंद लगतीचा याच जावे वनंतरा सुखी तो घरा नारायण सुखी तो घरा महाराज संसार सोडा असं एकाही संतांनी सांगितलं नाही उलट महाराज म्हणतात विठ्ठल विठ्ठल
महाराज म्हणतात ठाईच बै सोनी करा एक चित्त. इकडं पहा इकडं पहा. आवडी अनंत आळवावा संसार करा. कोणीच सांगितलं नाही संसार सोडा, पण संसार करता करता महाराज म्हणतात संसारी असावे पण आसोनी नसावे. आणि काय करावे? भजन करावे वेळोवेळा. जीवनात समाधान अपेक्षित आहे ना, संसार सोडायचा नाही, संसारातच राहा, पण संसारावरची आसक्ती काढा. संसारावरची आसक्ती काढा आणि परमार्थाकडे लावा. आसक्ती काढा म्हणजे फक्त साय काढा दुधावरची, तसंच राहू द्या. आता हे गेले पा याच्याकडं नेट शेड, हे गेले याच्याकडं नेट शेड. तुम्हाला मिरच्या लावायच्या असन, कांदे लावायचे असन, टमाटे लावायचे असन, वांगे लावायचे असन, माणूस काय करतं? सरपंच सऱ्या पाडतं, मोठ्या मोठ्या सऱ्या पाडतं, बरोबर आहे. आणि कॅरेटमध्ये रोप आणतं. कॅरेटमध्ये काय आणतं? रोप. त्याच्यातलं कॅरेटमधलं काढायचं आणि सरीवर. मग आता कॅरेटमध्ये येणारच नाही का बरं त्याला काही? येतं त्याला, पण जितकं अपेक्षित आहे तितकं येत नाही. येतं त्याला, पण मग ते देशी पोरल्यावर होतं. नाही तर मग तिथल्या तिथंच. म्हणजे कॅरेटमधल्या बी झाडाला फळ येतं, पण एखादं दोन लय निबर झालं तर, बरोबर आहे की नाही? तिकडचं काढायचं आणि इकडं जसं शेतात करतो जास्त उत्पन्न व्हावं म्हणून इकडं लावायचं. तिकडचं काढायचं आणि इकडं. सोपं आहे. महाराज म्हणतात तसंच संसारावरची आसक्ती सोडायची आणि भगवंताकडे लावायची. बाकी काहीच कठीण नाही. पण आता आपलं उलट चाललं. इकडचं काढायचं आणि तिकडं नेऊन झोपले. त्याच्यानं समाधान मिळणार नाही. समाधान अपेक्षित असेल तेने सदा चित्ता. कशाने? सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. आम्ही ते केलं महाराज म्हणतात, म्हणून आमचं जीवन सर्व अलंकाराने युक्त तयार झालं. बरोबर. सर्व सुखाल्यालो सर्व अलंकारा, सर्व सुखाल्यालो सर्व अलंकारा, सर्व सुखाल्यालो अलंकारा, सर्व सुखाल्यालो सर्व
हरी कथा. इतकं सांगितलं पा मी, अर्धा तास झाला सांगत होतो. कोणाच टाळे वाजवले नाही. आता राहू द्या समजा. म्हणून त्याने सदाचित्ता समाधान. आणि आपल्याला का मिळत नाही? इतकं सांगून कसं राहतं महाराज, अंतकरणामध्ये आपल्या बिंबलेलं आहे. इतकं सोपं नाही. आपल्या सगळ्याच्या पाट्या भरलेल्या आहे. हां, चांगलं उमटण्यासाठी पाटी अशी स्वच्छ पाहिजे, आहे का नाही तिडके सर? पाटी कशी पाहिजे? कोरी. कोऱ्या पाटीवर काही चांगलं उमटत असतं. आपल्या सगळ्या पाट्या गंजून गेल्या, त्याच्यावर लवकर उमटणं शक्य नाही. महाराज, सदा समाधान चित्ताला अपेक्षित असेल तर सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. महाराज म्हणतात आम्ही सदा नामचिंतन केलं म्हणून आमच्या जीवनामध्ये सदा समाधान प्राप्त झालं. कशावरून? सर्व सुख ल्यालो. आम्ही जे अलंकार अंगावर धारण केले हे सगळे अलंकार कशाचे? सुखाचे. सुखाचे. म्हणून तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनात किती सुख झालं. इकडं पहा, तुकोबाराय म्हणतात आम्ही व्यवहारही केला पण असा व्यवहार केला, सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. सुखाचे व्यवहार सुख लाभ झाला. सुखाचे व्यवहार सुख लाभ झाला. आनंद कोणला मागे पुढे, आनंद कोणला मागे पुढे. आनंद कोणला मागे पुढे. आनंद कोणला मागे पुढे. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. सुखाचे व्यवहारी सुख महाराज म्हणतात, आमच्या जीवनामध्ये जे अलंकार आमच्या जीवनात आम्ही धारण केले हे सुखाचे केले. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. आनंद कोंदला मागे पुढे. एवढं जीवन आमचं आनंदमय झालं. याला एकच कारण, सदा चिंतन देवाचं. आपण अलंकार धारण करतो. आता बऱ्याच माणसाच्या अंगावर अलंकार आहे. माणसापेक्षा लक्ष्मीच्या अंगावर जास्त अलंकार राहतात, आहे का नाही? हां, पण त्या अलंकार सुख देतात का दुःख? बरं ना, एखाद्या बाईच्या अंगावर 3 तोळे सोनं आहे आता, एखाद्या बाईच्या. आणि एकट्याच बाईला आता इथून कीर्तन संपल्यावर मनुभवच्या तिकडे शेताकडे जायचंय, गुदगुल्या होती का? सुख नाही देत ते. हातात बॅटरी नसली आणि एकटीला जायचं असलं तर ती निघल जाईन बी म्हणा एखादी, पण असं लगे झाकून पाकून. हा, मागं दांगोड चालू झालं तर बायानं सगळं कानातलं नाकातलं सगळं भोकरदानला नेऊन टुलतं. ते म्हणजे तुला काय माहिती, आम्ही बी टुलतं ना. म्हणजे सगळ्यांना ठेवलं महाराज. काय ताकाला जाऊन गाड गेला पण सगळ्या लोकांना महाराज नुसतं